जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातील। जालिंदर सुपेकर राज्यातला असा आयपीएस अधिकारी ज्याच्या कारकिर्दीची ओळखच भ्रष्टाचाराशी आहे। 25 वर्ष झाली हे अधिकारी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या भ्रष्टाचाराचे पुरावे सोडतात, पण एकाही सरकारची त्यांना हात लावायची अजून हिंमत झालेली नाहीये। गेल्या महिन्याभरातच जालिंदर सुपेकर यांच्यावर लोकांकडून पैसे उकळण्यापासून ते त्यांना मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवल्याचे अनेक गंभीर आरोप झालेत। पण सरकारनं काय केलं? सरकारनं सुपेकर यांची बदली केली, पदोन्नती केली, साइड पोस्टिंग दिली आणि हो, चौकशीचं आश्वासन सुद्धा दिलंय। 800 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या या आरोपी पोलीस अधिकाऱ्याला साइड पोस्टिंग देणं हा जर सरकारला उपाय वाटत असेल तर मात्र राज्यातलं पोलीस खातं आणि राज्याची कायदा व्यवस्था विनाशाच्या वाटेवर आहे हे सांगायला आता ज्योतिषाची गरज भासत नाही। आता जालिंदर सुपेकर नेमके आहेत तरी कुठे? मुंबई, पुण्यामध्ये की आणखी कुठे, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आयपीएस जालिंदर सुपेकर नुकतेच मुंबईमधील होमगार्ड कार्यालयामध्ये रुजू झालेत। काल संपूर्ण दिवसभर त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांची प्रतिक्रिया घेण्यासाठी एनडीटीव्ही मराठी होमगार्ड कार्यालयामध्ये सुद्धा गेलेलं होतं। मात्र आज बकरी ईद आणि शनिवार असल्यामुळे होमगार्डचं कार्यालय बंद आहे। सुपेकर काल दुपारनंतर नेमके कुठे गेले हा प्रश्न अजूनही कायम आहे आणि याचाच पाठपुरावा आज आपण करणार आहोत। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी पुण्यातनं सूरज कसबे आपल्या सोबत आहे, तर तिकडे मुंबईमधनं प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। सुरुवातीला मी सूरज यांच्याकडे जाईन। सूरज, सुपेकर यांच्या मोठ्या अशा 6 आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया न देता सुपेकर खरं तर काल गाडीमध्ये बसून निघून गेले। सुपेकर यांच्यावरील आरोपांना उत्तर देणं ते टाळतायत। मात्र एनडीटीव्ही आणि आपले प्रतिनिधी आपण सर्वच आज सुद्धा सुपेकर यांचा शोध घेणारच आहोत आणि त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे, सुपेकर नेमके आहेत तरी कुठे? मुंबई, पुणे की इतर कोणत्या ठिकाणी? वर्षा, काल जेव्हा आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य या होमगार्डच्या ऑफिसला गेल्या होत्या, त्यांनी त्या ठिकाणी जालिंदर सुपेकर यांना विचारणा केली, त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस त्यांनी आपण पाहिलं की आपला जो एनडीटीव्हीचा बूम आहे तो बूम सुद्धा त्यांनी धडकवला होता। त्यानंतर जी माहिती मिळाली, शनिवारी रविवारी ते पुण्याला येण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र सकाळपासून मी जालिंदर सुपेकर यांना शोधण्याचा प्रयत्न करतो। ज्यावेळेस ते विशेष पोलीस महानिरीक्षक होते, कारागृह व सुधार सेवा, त्यावेळेस त्यांना जे शासकीय जो बंगला देण्यात आला होता त्या बंगल्याच्या ठिकाणी सुद्धा ते राहत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर जे बंगल्यात राहत नसले तर मग दुसऱ्या कुठल्या ठिकाणी ते राहतात याचाही शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। मात्र वरिष्ठ पातळीवरीलचे जे अधिकारी आहेत त्यांनी अशी माहिती दिली की ते पुण्यातील बाणेर परिसरामध्ये कुठेतरी राहतात। आज सकाळपासूनच आम्ही बाणेर परिसरामध्ये ते कुठे राहतात याचा आपण शोध घेतो, मात्र अद्यापर्यंत ते बाणेर मधल्या कोणत्या ठिकाणी राहतात याचा अद्याप देखील शोध लागला नाही। आणि त्याचाच पाठपुरावा आपल्याला करायचा आहे सूरज।